नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल संपादक। मित्रांनो, आज नागपंचमी। या नागपंचमीनिमित्त सर्व भारतभर विविध ठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते। पूजा करण्याच्या मागे एक आख्यायिका सांगितली जाते की यावेळेस श्रीकृष्णाने यमुनाच्या नदी पात्रामध्ये उडी घेतली आणि कालिया मर्दन केलं आणि कालिया या नागाला यमुनेतून दूर कुठेतरी निघून जाण्याचा एक आदेश दिला। श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर परत आले। तो दिवस म्हणजे पंचमीचा आणि त्या दिवसापासून हा नागपंचमी म्हणजे नागदेवतेची पूजा केली जाते अशी आख्यायिका सांगितली जाते। देख, ये सर्पों के राजा कालिया का दह है। यहाँ आने पर कोई प्राणी जीवित नहीं बच सकता। यहाँ तक आ गया हूँ तो नागराज से मिले बिना कैसे चला जाऊँ? कौन कृष्ण? वह कृष्ण जो काल का भी काल है। हमें पहचानो सर्पराज, हम तुम्हें एक अवसर देते हैं। सच्चे हृदय से हमारी शरण में आ जाओ, हम तुम्हें समस्त पापों से मुक्त करके क्षमा कर देंगे। कालिया, उठ उठ, युद्ध कर। नहीं, नहीं उठा जाता। आंखों के आगे स्थान छोड़कर यमुना जी के रास्ते समुद्र के मध्य में स्थित रमणक द्वीप पर चले जाओ, जो महान सर्पों के रहने का एक स्थान है। परंतु आख्यायिका असताना काही गोष्टी त्यामध्ये अंधश्रद्धेचा भाग सुद्धा समाविष्ट करण्यात आला। हिंदू परंपरा निश्चितच श्रद्धेचा भाग आहे, परंतु त्यात काही लोकांनी अंधश्रद्धेचा भाग सुद्धा घेतलेला आहे आणि त्यामुळं अंधश्रद्धे आहारी हे लोकांचे बरेच नुकसान होत आहे। तर हा कुठंतरी थांबायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण पर्दापातच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न करीत असतो। त्याच दृष्टिकोनातून आज अजून एक आख्यायिका सांगितली जाते की एक शेतकरी होता। तो शेतकरी जेव्हा आपलं शेत नांगरत होता, ते नांगरत असताना त्याच्या पाठीला एक नागाचं जोडपं आणि त्याची पिल्लं लागले आणि ते मेला। त्यामुळं त्यावेळेसपासून लोकांनी एक असा पायंडा रचला की नागपंचमीच्या दिवशी किंवा पंचमीच्या दिवशी नांगरणे, खड्डे खणणे या प्रकारचे शेतीची कामे थांबवावी आणि घरात पण तळलेले पदार्थ करू नये अशी एक रूढी परंपरा आजतागायत चाललेली आहे। परंतु यामध्ये सत्य काय आणि असत्य काय, श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याविषयी आपण प्रकाश टाकण्यासाठी आज माननीय श्रीकृष्णजी धोटे प्रबोधनकार अंधश्रद्धा निर्मूलन यांना आपण आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्यासोबत आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत। सर नमस्कार। सर, आपण आपला परिचय थोडक्यात करून द्यावा, आपले सामाजिक कार्य त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावे। श्रीकृष्ण धोटे, मी गाडगे नगरला राहतो आणि एक माझ्या डोक्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता आणि मी स्वीकारला आणि जनतेंनाही सुद्धा द्यावा या माध्यमातून मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मी काम केलं, त्यांच्याकडून मी ज्ञान घेतलं। नंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर नरेंद्रजी दाभोळकर, श्याममानव यांच्याकडून मी प्रेरणा घेतली, ज्ञान घेतलं आणि पूर्ण मी ते विषय हस्तगत केल्यानंतर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून संत गाडगे महाराज विचार प्रबोधन संस्था या माध्यमातून जादूटोना विरोधी कायदा अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचं काम करतो। म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी जमतेम सर्व जिल्ह्यामध्ये प्रबोधन काम केलेलं आहे। उद्दिष्ट हा आहे की जनतेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विषय हा जावा
हा या कार्यक्रमाचा मागचा उद्दिष्ट आहे. धन्यवाद सर. आपलं कार्य खूपच प्रशंसनीय आहे, कारण कुठेतरी अंधश्रद्धेमुळे बऱ्याच लोकांचे नुकसान झाले आणि गाडगेबाबांनी जो संदेश दिला त्या संदेशावर आपण कार्य करीत आहात. निश्चितच हे आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारतासाठी एक सत्कार्य आहे. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा कालियामर्दन केलेलं आहे त्या दिवसपासून पंचमीचा दिवस असा सुरू झालेला आहे आणि नागदेवतेची पूजा चालू झालेली आहे. दुसरी आख्यायिका सांगितली की एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेव्हा नांगरणं चालू होतं, डवरणी चालू होतं, त्या डवऱ्याला लागून एका सापाचा जोडप्याचं मरण आले आणि त्याच्या पिल्लाचं पण मरण आलं. म्हणजे पूर्ण पारिवारिक एका सापाचा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये खतम झाला. तर त्या दिवसापासून तशी परंपरा चालवण्यात येत आहे असं धार्मिक दृष्ट्या सांगितलं जातं आणि आपल्या पुराणात सुद्धा तशा पद्धतीचा उल्लेख केला जातो. पण आपण जर विचार केला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही पैलू आपल्याला इथे पाहायचे आहे. तर तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? तर अजून एक तिची एक कथा याविषयी, नागपंचमीविषयी. परीक्षित राजाला तक्षक नावाचा साप चावला आणि परीक्षित राजा मरण पावला. त्याचा बदला म्हणून परीक्षित राजाच्या मुलांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये पूर्ण साप या पृथ्वीवरचे जाळून टाकायचे हा प्लॅन केला आणि यज्ञ सुरू झाला आणि त्या यज्ञामध्ये बरेचसे साप मारले गेले. तर एक ऋषी होता, मला ऋषी नाव नाही आठवत, त्यांच्या मुलांना एक पश्चाताप आला हे साप जातील. आणि विशेष म्हणजे नागाचा संबंध पृथ्वीशी आहे, म्हणजे त्याचं जे पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याचासुद्धा नागाचा संबंध येतो चामडीचा. तर आता पूर्ण साप नष्ट होतील तर पृथ्वी राहीन का, अशा यातून मग त्यांनी तो विरोध केला आणि काही साप वाचलेत आणि तिथून नागावर प्रेम सुरू झालं. प्रेम पूजा म्हणजे प्रेम करणे, तिथूनही सुद्धा एक तिसरी आख्यायिका काही नागाचं पूजन केलं जाते. हे पुराणाच्या माध्यमातून आहे. आणि जर वैज्ञानिक दृष्टिकोन पाहिला तर त्याच्या मागचंही कारण ते वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पुराण हे मिळतेजुळते येतात, फक्त आपण त्याचा अभ्यास करत नाही. हा नागपंचमी उत्सव हा पावसाळ्यातच का येतो, उन्हाळ्यात नाही आला, हिवाळ्यात नाही आला, पावसाळ्यात का येतो? त्याच्या मागचं नेमकं कारण असं आहे की सापाचे जे बिळं आहेत ते बंद होतात पाण्यामुळं, साप जास्तीत जास्त बाहेर येतात आणि साप मारल्या जाऊ नये या दृष्टिकोनातून आपण काय पहिले आमचे वडील म्हणत होते की बा साप नागपंचमी आहे म्हणून साप निघतात दर्शन घेण्याकरता. तसं नाही आहे, साप त्या महिन्यामध्ये निघतात म्हणून नागपंचमी उत्सव साजरा केला जातो की जेणेकरून सापाची हत्या होऊ नये, हे मुख्य कारण आहे. पण आपण मंदिरात जातो, दूर दूर जातो, आपण त्या प्रतिमेची पूजा करतो, पण सापाचे आपण खऱ्या सापाला मारून टाकतो. हा दृष्टिकोन नाही आहे. दृष्टिकोन का, सापाची संख्या कमी होऊ नये, सापाची हत्या होऊ नये. दुसरी गोष्ट, साप दूध पितो, साप दूध पित नाही. दूध हे सापाचं विष आहे. पहिले गारोळी लोक गावात नागाले आणत होते, त्याला 15-15 दिवस 3-3 आठवडे उपाशी ठेवत होते, पाणी पाजत नव्हते, त्याला ताण लागत होती, पाणी मिश्रित दूध करून त्यांच्यापुढे ठेवत होते. लोकांसमोर सांगत होते की हा दूध पितो, पण नागाला निमोनिया आजार होते, नाक मरते. दूध हे नागाचं विष आहे. आणि अजून एक दुसरा विचार तयार होतो की आख्यायिका सांगते की नाग दूध पितो, मग नागपंचमीच्या दिवशी लोकांनी दूध न्यायला पाहिजे ना, त्या वारुळाजवळ नागाला पाजायला. बरोबर. मग हे आपण लाया फुटाने कशा खायला मधात लाया, कोणी असं दूध नेत नाही, पण इकडे म्हणतात साप दूध पितो, पण दुसरीकडे लाया फुटाने नेतात तिथं वारुळाची पूजा करायला. हे लाया फुटाने मधात कसे काय आले, याच्या मागचं खूप मोठं कारण आहे. कारण दूध आणि त्या सणाच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे की नाग हा मांसाहारी आहे, दूध देत नाही. तर आता सापावर आपलं प्रेम आहे तर आपण उंदीर किंवा सापासाठी नेऊ शकत नाही. मग जिथं बिळ आहेत त्या बिळामध्ये साप असतोच, त्या ठिकाणी जर लाया फुटाने जर टाकले तिथं उंदीर येतात खायला. हा उंदीर आल्यानंतर जे सापाला शिकार करायची आहे ते सोपं जाते, म्हणजे जेणेकरून आपण त्या सापावर प्रेम करतो. म्हणजे सापाला खाद्य मिळण्याकरता आपण त्या बिळामध्ये फुटाने लाया टाकतो की जेणेकरून
सापाची शिकार सोयीस्कर झाली पाहिजे, हे खरं कारण आहे. की नागपंचमी हा सण आध्यात्मिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या कशा प्रकारे साजरा करण्यात येत आहे आणि परंपरागत हा सण साजरा करण्यात येतो याविषयी आपण माहिती दिली. पण त्याचबरोबर आपण जे सांगितलंय की आपले वडील सुद्धा या माध्यमातून बरंच सापांच्या संरक्षणाच्या संदर्भात आपल्या वडिलांचं खूप मोठं कार्य आम्ही ऐकलं आहे. तर त्या संदर्भात मला वाटतं की आपण थोडक्यात सांगावं. तर माझे वडिलांच्या अंगात सुद्धा नाग वगैरे येत होते आणि माझे वडील भक्त होते, त्याला अरबाडी शब्द आहे, अरबाडी म्हणतात. आणि माझ्या घरी सुद्धा खूप लोक दर्शनाला यायचे माझे वडील जिवंत असताना. तर त्यावेळेस जेवढे दवाखाने वगैरे नव्हते, ते हाच प्रकार होता. कोणाला साप चावल्यानंतर माझ्या वडिलाला घेऊन जायचे, जिथं ज्या गावाला साप चावला त्या गावाला, त्या काळात ॲटो वगैरे नव्हते, घोड्यावर म्हशीवर किंवा शकळं घेऊन जायचे. तिथं गेल्यानंतर याला साप खरोखर विषारी चावला काय की ते त्याला मिरची द्यायचे आणि मिरची दिल्यानंतर त्याला जर मिरची तिखट लागली की वडील समजून जायचे याला काही साप चावला नाही किंवा चावला असेल तर विषारी साप चावला नाही. आणि त्यांना त्याचं पाणी देऊन द्यायचे आणि जर मिरची त्यांना गोड म्हणजे चवच लागली नाही, तो म्हणे गोड होते पण गोडही लागत नाही, ते मिरचीची चवच नाही लागत, तर मग समजून जायचे की याला विषारी साप चावलेला आहे. मग अशा वेळेस त्याच्यावर ते मंत्राचा पाण्याचं जे मंत्रून पाणी देणे वगैरे उपयोग करत होते, पण ते भाषा वेगळी वापरली जात होती. जसं म्हणजे ज्या माणसाला मिरची तिखटच लागत नाही अशा माणसाला विषारी साप चावल्यानंतर त्याचे वाचण्याचं प्रमाण नव्हतं. अशा वेळेस कारण सांगत होते की माझ्या घरात म्हणजे हातबोट आहे, म्हणजे बायको दूर बसणे म्हणतात, म्हणजे आजचा आपण त्याला एमसी पिरियड म्हणतो. तर माझ्या घरात बायकोचा मुलीचा हातबोट झालेला आहे, त्याच्यामुळं आता हे आम्ही तर प्रयत्न करतो पण आता ते यश त्या परमेश्वराच्याकडे आहे. अशा पद्धतीनं भाषा वापरून त्याच्यावर ते मंत्र मारणे, मंत्रून पाणी देणे हा असा उपचार ते करत होते. निश्चितच आज जे आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय की साधू संत असं नाही म्हणता येईल की 100% या प्रकारे भोंदू साधूच असे असतात. काही साधू चांगले पण असतात, ते उपचार करतात, ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे उपचार करतात तेच योग्य असतात. पण जे काही वेळ मारून नेणारे जे उपचार करणारे असतात ते निश्चितच भोंदू आपण त्यांना म्हणू शकतो. परंतु यामध्ये सत्य काय असत्य काय हा जर विचार केला तर त्या गावामध्ये जर सरांच्या जन्मगावामध्ये जर विचार केला की बरेच लोक आजही, वडील होते तोवर तर येतच होते, पण आजही तिथे येतात. तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा काही उपचार केले जात असतील असं आपण अपेक्षित धरूया. आणि निश्चित आपण आपल्या विषयाकडे वळूया की आता सरांना सांगितलं की आपण बरेच डाव मागच्या तुम्ही जर विचार केला सर की 98-99च्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी सर्व महाराष्ट्रात एक अफवा उडवली होती की गणपती दूध पितात. मग गणपती दूध पितात म्हणून नागांना सुद्धा दूध पाजण्यात आलं होतं. तर ही निश्चित नागाचं अन्न काय असतं? नागाचं खाद्य कीटक, बेंडूक, उंदीर. नाग हा पूर्णपणे मांसाहारी आहे, हा शाकाहारी प्राणी नाही आहे हा. आणि बेंडूक, उंदीर हेच त्याचं खाद्य आहे, कीटक. आणि बरेच जर तुम्ही चित्रपटाचं जर बघितलं, दूध का कर्जमध्ये तुम्ही जर पिक्चर बघितला असेल तर निश्चितच त्या दूध का कर्जमध्ये 60 ते 70% भाग हा नागाला दूध पितानाचा दाखवला जातो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ही पिक्चर जी आहे ही माणसाचं प्रबोधन करण्याचं काम करतात, पण असं काही दृश्य या पिक्चरमध्ये दाखवल्या जातं त्यामुळं अंधश्रद्धेला वाव मिळतो. म्हणून असे दृश्य कुठंतरी सेन्सर बोर्डाने कट करण्यात यावे वा तिथं जसे तंबाखू मिश्रित जे पदार्थ राहतात त्यावर जसा हानिकारक संदेश दिला जातो तसं या संदर्भात काही असा संदेश द्यावा असं तुम्हाला वाटतं का? तर साप हा दूध पित नाही, जे पिक्चरमध्ये किंवा अनेक कथांमध्ये जे दाखवल्या जाते हे पूर्णपणे हे अवैज्ञानिक आहे. जर लोकांना त्यांची शहानिशा करायची असेल तर पुण्याला सर्पउद्यान आहे, तिथं अनेक जातीचे साप आहेत. तसंच कलकत्त्याला मी सर्पउद्यान पाहिलं नाही, पण ऐकण्यात आहे की कलकत्त्याला खूप मोठं सर्पउद्यान आहे, तिथं जाऊन त्याची शहानिशा करावी.
पण हे साप दूध पित नाही. आणि पुण्याच्या सर्प उद्यानमध्ये मी गेलो तर तिथं एकही जातीचा साप असा दूध पिणारा नाही मिळाला. निश्चितच हा संशोधनाचा विषय आहे आणि संशोधनाचा विषय म्हटल्यापेक्षा हे वैज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे की साप हा दूध पित नाही. परंतु आपण बऱ्याच काही चित्रपटामधलाच आपला विषय चालू आहे, त्यामुळं मी काही चित्रपटातलेच काही प्रश्न आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जर नागिन पिक्चर बघितला, निघाये पिक्चर बघितला, नगीना पिक्चर बघितला, यामध्ये अमरीश पुरी म्हणा किंवा अनुपम खेर म्हणा, जे विलन आहेत, जे गारुड्यांचा रोल निभावत आहे, ते सापांना आकर्षित करण्यासाठी बीन वाजवण्याचा प्रयत्न करतात आणि सापांना बिनाच्या माध्यमातून बोलावण्याचा तो प्रयत्न करताना दिसतात. यात कितपत तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं? सापाला संगीताचं ज्ञान नाही आहे, कारण साप हा बहिरा आहे. आणि हे जे बिंग वाजवल्या जातो त्याच्या बिंगाच्या आवाजाच्या माध्यमातून साप तो फणा डोलत नाही. जे बिंगासमोरचे ते एवढी ते काळी असते, तो काळी असा तो घुमवतो, त्या काळीच्या माध्यमातून तो असा फणा घुमवतो. तुम्हाला जर त्याची चिकित्साच करायची असेल, एखादा गारुडी घ्या, तिकून गारुड्याला बसवा आणि तिथं एक नाक ठेवा, मनात एक चांगला जाळा दुपट्टा लावा, त्या गारुड्याला सांगा तू किती तू पोंगी ते बिंग वाजव, सापा हलणार नाही आणि डोलणार नाही. सापाला या संगीताचं ज्ञान अजिबात नाही. निश्चितच आपण एक दृष्टिकोनातून सापाला ऐकू येत नाही हे सुद्धा विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे आणि तसे प्रयोग पण करण्यात आलेले आहे. तरी पण आपण काही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत सापांना वीण वाजून बोलवण्याचा आजही काही प्रमाणात प्रयत्न केला जातो. पण त्याचबरोबर आणखीनही काही अंधश्रद्धा या नागपंचमीच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा सापांच्या संदर्भातून म्हणा, त्या अशा आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलीच एक अंधश्रद्धा असं म्हटलं जातं की जर एखाद्या सापाला आपण मारलं किंवा अनावधानानं एखाद्या सापाचा वध झाला किंवा आपल्याकडून मारल्या गेला तर दुसरा साप त्याचा बदला घेतो, असं पिक्चरात पण दाखवलेलं आहे आणि लोकांची भावना पण आहे. याबद्दल आपण काय सांगा? सापाला एवढं ज्ञान नाही आहे बदला घेण्यासारखं. ही घटना अशी आहे जसं मुलामुलीचं जे जवानपणाचे प्रेम प्रकरण होतात, डोळ्यावरून खुणावर काही अशा ठिकाणून ते प्रेम सुरू होते, तसंच नागाच्या बाबतीत काय आहे, नागाला आकर्षित करण्याकरिता ज्यावेळेस त्यांचा प्रणयक्रियेचा वेळ होतो, संभोगाचा वेळ त्याचा येतो, आकर्षणचा वेळ येतो, त्यावेळेस नागाला आकर्षित करण्याकरिता अंगातून विशिष्ट द्रव सोडले जाते. तो द्रव सोडल्यानंतर त्या वासावासांत नागिनचा शोध घेतला जाते. मग अंगातून पुन्हा त्या नागिनचा अंगात द्रव निघाला, मग त्यावेळेस ती नागिन मारल्या गेली तर मग नागिन मारल्यानंतर आपण ते नागिन फरक ओळख देतो, तिच्या अंगाला द्रव असते. आता 40 वर्षा पहिले पायात चपलाच घालत नव्हते. आता मी स्वतः 8व्या 7व्या वर्गात शिकलो, माझ्या चप्पल नव्हती, त्यावेळेस चप्पल म्हणजे दुर्मिळ काम होतं. आता त्या फरकांडीवर जर माणसाचा पाय पडला, जसं आपण म्हणतो मग साप बदला घेतो, आणि तो द्रव जर तुमच्या पायाला टिकला आणि तुम्ही तुमच्या घरी झोपले तर वासानं तुमच्या बेटपर्यंत साप येऊ शकतो. दुसरं आजही एक आख्यायिका आहे, साप मारल्यानंतर ते काळी ज्या सापाला त्या गाडीनं मारल्या जाते, ती काळी झाडाला किंवा कायला घासतात. काय कारण आहे? नेमकं तेच कारण आहे, त्या सापाला आपण जे मारलं त्याला जर द्रव असेल तर तो द्रव ते काळीला टिकला तर ते झाडाला कायला घासतात. असे का कारण माहिती लोकांना, पण साप मारल्यानंतर काळी घासतात, एवढी मात्र परंपरा अजूनही आहे. निश्चितच या संदर्भातल्या दुजोरा देणारी एक घटना मी आपल्याला सांगू इच्छितो की उत्तर प्रदेशमध्ये एक विकास दुबे म्हणून आहे. ते असे झोपले असताना सकाळी उठल्याबरोबर त्यांचा पाय सापावर पडला आणि सापाने त्यांना दंश केला. दंश केल्यानंतर निश्चितच घरवाल्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याच्यावर उपचार केला. त्याच्यावर उपचार चांगल्या शासकीय रुग्णालयात करण्यात आला, त्यामुळं तो लगेच तंदुरुस्त झाला आणि घरी आला. घरी आल्यानंतर पुन्हा तो दिवस होता शुक्रवारचा. घरी आल्यानंतर पुन्हा 8 दिवसानं तो शुक्रवार दिवस आणि त्याच प्रकारची घटना
पण त्याचं ठिकाण बदललेलं, त्याला पुन्हा तो सर्पदंश झाला आणि पुन्हा तो हॉस्पिटलला गेला आणि पुन्हा तो दुरुस्त होऊन घरी परत आला. तीच घटना तिसऱ्यांदा रिपीट झाली. पुढच्याच शुक्रवारी पुन्हा त्याला सर्पदंश झाला. तो पुन्हा हॉस्पिटलला गेला. हॉस्पिटलला उपचार घेऊन तो पुन्हा परत आला. चौथ्यांदा जेव्हा तो ही घटना त्याच्या लक्षात आली तेव्हा त्याला त्याच्या स्वप्नामध्ये साप, त्याने सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये साप आला आणि त्याने सांगितलं की मी तुला 9 वेळा डसेल आणि तू 8 वेळा वाचशील, पण 9व्या वेळी काहीही केलं तरी तू वाचणार नाही. असं करता करता त्याच्या चौथ्यांदा सुद्धा तीच घटना घडली. मग घरच्यांना त्याच्या बोलण्यावर विश्वास पटला. घरच्यांनी त्याला घरी न ठेवता पुढच्या शुक्रवारी मावशीकडे पाठवलं आणि मावशीकडे पाठवलं. तो 5वा शुक्रवार होता आणि 5व्या शुक्रवारी सुद्धा त्याला त्या सापाने दंश केला. आता तो साप वेगळा होता काय होता ती नंतर संशोधनाचा विषय असेल. 5व्यांदा त्याला सर्पदंश झाला आणि पुन्हा त्याला तिथल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला नेलं. त्याच्यावर उपचार केले. उपचार केल्यानंतर पुन्हा परत आला. मग पुन्हा मावशीकडून त्याला भावाकडे पाठवण्यात आलं. असं साधारणतः 7 ते 8 वेळा त्याला सर्पदंश झाला. 7व्या वेळा जेव्हा त्याच्या वडिलाला लक्षात आलं की हा जो सांगते या मध्ये काहीतरी तथ्य आहे, म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा किंवा त्यांना संरक्षणासाठी काहीतरी मदत करावी या आशेनं त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर सर्व गारानं त्यांनी सांगितलं. हे सांगितल्यानंतर तिथले जे CS होते, जिल्हा शल्यचिकित्सक, त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांना जेव्हा बोलावण्यात आलं आणि त्यांना सांगितलं, जिल्हाधिकारी साहेबांनी चर्चा केली की बा असं असं झालेलं आहे, यावर काय पर्याय आहे. तर CSने ती चौकशी केली. चौकशी अंती समजलं की जेव्हा हा पहिल्यांदा हॉस्पिटलला आला होता, पहिल्यांदा जो यांनी उपचार जो घेतला तो शासकीय रुग्णालयात घेतला आणि नंतर जे उपचार आहे तो चांगल्या प्रकारे उपचार व्हावे या दृष्टिकोनातून ते खाजगी रुग्णालयात ते उपचार करण्यात आले. मग CSने त्या जिथे त्याने उपचार केला तिथल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तिथे बोलावण्यात आलं आणि त्यांच्यासोबत त्या CSने चर्चा केली. तर चर्चेनंतर ते समजलं की याने जे सांगितलं डॉक्टरांना, वैद्यांना की मला अशा प्रकारचा भाग झाला, अशा प्रकारचं मला इथे जखम झालेली आहे आणि त्याच्या शरीरामध्ये ज्या घटना पहिल्या वेळेस झालेल्या होत्या त्याच घटना दरवेळी झालेल्या आहे आणि त्याने जे सांगितलं आणि त्याच्यावर उपचार जे केले त्याच्यावर प्रतिबंधात्मक आम्ही उपचार करून त्याच्यावर निर्बंध घातले. त्यानंतर ही गोष्ट लक्षात आली की त्याला जो मानसिक आजार आहे तो मानसिक आजार असल्याचं निष्पन्न झालं होतं. कारण त्याला जर सत्यात जर विचार केला तर फक्त एकच वेळ साप डसला होता आणि इतर वेळ त्या मानसिकतेनं तो साप डसला असं हे जाहीर केलं आणि त्यामुळं त्याला हे नेहमी भास होत गेले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आलं आणि अशा प्रकारचं हे म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपण जो म्हणता की सांगितलं होतं की बदला हा साप कधीच घेत नाही, तर सापाच्या जो सरांनी जो सांगितलं की जेव्हा साप आणि सापीन, आपण नाग आणि नागिन असं म्हणूया, तर ज्यावेळेस त्यांचा प्रणय वेळ असतो त्या प्रणय वेळाच्या वेळी तर नागाला आकर्षित करण्यासाठी नागिन ही आपल्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा द्रव बाहेर काढते आणि त्या द्रवाच्या वासाने तो नाग तिथं पोचतो आणि प्रणय क्रीडा होते. तर अशा वेळेस जर काही झालं तर आपण जर तिथून गेलो तर त्या पाया आपला जर समजा तो द्रव्य आपल्या पायाला लागला तर निश्चितच त्या द्रव्याच्या वासाने नाग आपल्या मागे येतो. ही एक कुठंतरी काहीतरी वैद्यकीय दृष्टिकोनातून किंवा आधुनिक दृष्टिकोनातून आलेली माहिती हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या प्रकारचा बदला घेणं हे फक्त सिनेमापुरतं
मर्यादित असतं, वास्तविक जीवनाशी याचा काहीही संबंध नसतो असं आपण या ठिकाणी समजूया. एक प्रश्न येतो की एक पिक्चरच त्याच्यावर आधारलेला आहे, नागमणी. त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? नागाला मणी वगैरे काही नसतो हे सिद्ध झालेलं आहे. आता पुण्याला सर्प उद्यान आहे, कलकत्त्याला इतर काही कोणाला नागमणी आढळलेला नाही आहे. पण त्याच्या मागचा जो अंदाज म्हणजे मी कल्पना मांडू शकतो, तर रात्रीचे जे चमकणारे काजवे फिरतात, ते चमकणारे काजवे जर त्या नागावर बसला आणि नाग चालायला लागला ना, एखाद्या शेतकऱ्याला नाग चालताना दिसला रात्रीच्या वेळेस, तर मग तो शेतकरी म्हणतो नागाले नागमणी आहे. म्हणजे ते काजवे असतात ते त्याच्या अंगावर बसतात, त्याला आपण जसा काही साप दिसला चमकत जाणारा त्याला आपण नागमणी समजतो. नागमणी सापाला नसतो आहे. आणि त्या संशोधनातून हा एक विषय समोर आलेला आहे की प्रत्यक्षात अजून तरी कोणाला नागमणी दिसलेला नाही अशी व्यक्ती कुठेही अजून तरी समोर आलेली नाही. असं जर असतं तर निश्चितच या व्यक्ती समोर आल्या असत्या आणि त्या संदर्भात अजून सखोल संशोधन हे करण्यात आलं असतं. त्यानंतर एक महत्त्वाचा विषय अजून आहे की काही पिक्चरामध्ये दाखवलेलं आहे किंवा आपल्या पूर्वजामध्ये सुद्धा चर्चा केली जातं की सापाचं डोकं ठेचायचं असतं, सापाच्या डोक्याला कापायचं नसतं. कारण असं म्हणतात की जर सापाचं डोकं कटलं तर तो उड्या मारत किंवा तो माणसाचा पिछा करतो आणि माणसाचा बदला घेतो. या संदर्भात आपण काय सांगाल? तर साप आपण मारल्यानंतर जर त्याला अर्धवट मार लागला, नाग मेला समजून आपण जर निघून गेलो आणि सापाचं जे तोंड जर कायम राहिलं, तर अशा वेळेस जर जवळ एखादा प्राणी गेला किंवा माणूस गेला तर भीतीपोटी साप त्याला दंश करू शकतो. त्याच्याकरता साप पूर्ण बाकी शरीराला मार लागण्यापेक्षा डोकं का ठेचतात, तो जिवंतही जरी काही वेळानंतर झाला तो तोंडानं काम काही करू शकत नाही. मग आपण म्हणतो का नाग मेल्यानंतर जिवंत होतो, तर नाग पूर्ण मारल्यानंतर तर जर तुम्ही त्याच्या अंगात घासलेट टाकलं तर नाग तळतळ उडतो. आता तळतळ का उडते, तो त्याची आग शरीराची होते म्हणून उडते. मग आपण काय म्हणतो, नाग जिवंत होते. मेल्यानंतर नाग जिवंत होत नाही. राहिला होता की हा इच्छाधारी नाग दाखवण्यात आलेला होता. तर इच्छाधारी नागाबद्दल आपलं काय मत आहे? नाही, इच्छाधारी नाग वगैरे काहीच नसते. नागाला इच्छाच नसतात, त्याला एवढं डोकं नसते. ज्याचा माणूस इच्छा धरून जगतो तसं इतर प्राण्यांना इच्छा घेऊन जगण्याचं त्यांना ज्ञानच नसते. हे चुकीचं ते कथा रंगवलेली आहे. तो जो ज्याने तो पिक्चर काढला असेल ते सुद्धा चुकीचं आहे. परंतु ही जरी काल्पनिक कथा असली तरी सिनेमा हे माणसाचं प्रबोधनाचं कार्य करते. पण ते प्रबोधनाचं कार्य करताना लोकांना जर अंधश्रद्धेकडे वळत नेत असेल तर निश्चितच असे दृश्य सेन्सर बोर्डाने कमी करावे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आहेच ना. अनेक पिक्चर आहेत, कथा आहेत आणि जे कथाकार लोक आहेत ते अनेक त्याच्या सांगतात. असे आहेत जे अवैज्ञानिक जे आपल्या पुढे विषय मांडतात त्यांच्यावर निर्बंध आलेच पाहिजे. असं म्हणतात की एखादा नागाला मारण्यात आलं किंवा अशी काही घटना झाली की ज्याच्या इच्छा राहिल्या आणि अशा नागांना मारण्यात आलं तर त्याचा पुनर्जन्म होतो. याबद्दल आपण काय? नागाचा पूर्ण मारल्यानंतर पुनर्जन्म होत नाही, पण नागाच्या बाबतीत पुनर्जन्माची कल्पना केलेली आहे. ते कशा पद्धतीनं, जशी माणसाच्या शरीराची वाढ होते तशी आपल्या चामडीची वाढ होते. पण नागाच्या शरीराची वाढ होते, पण नागाची जी चामडी आहे त्याची वाढ होत नाही. आतून दुसरी चामडी तयार होते. दुसरी चामडी तयार झाल्यानंतर जी वरची चामडी आहे त्याला रक्त पाणी वगैरे मिळत नाही, ते पूर्ण ते चामडी पतला आकार ते सोकते. मग त्यावेळेस आपण म्हणतो नाग काठी आला. आणि त्या काठी आल्यानंतर नागाला एवढा त्रास होतो, नाग आंधळासुद्धा होतो. नागाला चालता येत नाही, भक्ष्य पकडता येत नाही, धीर धीर चालावं लागते आणि अशा त्याला अनेक वेदना सहन करावं लागतात. आणि मग ते एखादं झाडझुडूप पाहून तो काठ टाकतो. काठ टाकल्यानंतर ते एक नवीन ऊर्जा निर्माण होते, मग तो मोकळा होतो आणि नवीन तो जीवन जगायला लागते. आणि अशा या घटनेमध्ये अनेक साप दगावतात नाग काठी आलेल्या पिरियडमध्ये. म्हणून त्या नागाला असं म्हटलेलं आहे की बा तो नागाचा नवीन जन्म झाला.
म्हणजे तो त्या संकटातून बाहेर आला. म्हणजे पुनर्जन्म वगैरे नाही आहे, पण नाक टाकणे म्हणजे त्याला पुनर्जन्म समजतात. पंचमीच्या दिवशी लाया फुटाणे हे त्याचबरोबर बासुंदी, गव्हाची बासुंदी म्हणजे त्याला आपण सत्तू वगैरे म्हणतो, अशा प्रकारचे पदार्थ करून टाकल्या जातात. तर काय भावना आहे यामध्ये? हे नुसतं नागपंचमी उत्सवापुरतं मर्यादित नाही आहे. जर श्रावण महिन्या लागल्यानंतर जर गावोगावी हप्ते म्हणतात, देवीची पूजा केली जाते शनिवार आणि मंगळवार. त्या हप्त्याच्या माध्यमातून तळलेलं खाऊन हा मोठं ते एक बंधन आहे. याचं कारण कसं आहे, पावसाळ्यामध्ये आपली पचनक्रिया मंदावते शरीराची आणि घाणीचे प्रमाण जास्त असते. त्या कारणाने त्याच्यामुळे या महिन्याच्या माध्यमातून त्या नागपंचमीसुद्धा आलेली आहे की बा तळलेले पदार्थ खाल्ल्यापेक्षा सत्तू खा. सत्तू खा म्हणजे हा तळलेला पदार्थ नाही आहे, म्हणजे उपयोगी आहे. त्याचा तो म्हणजे गोडधोड खाण्याकरिता तो पर्याय दिलेला आहे. सत्तू खा, पण तळलेलं शिरा वगैरे किंवा तुपाचा असतो किंवा काही असे पदार्थ खाऊ नका. पण असं काही नागपंचमी बाबतीत नाही आहे. त्याच्या मागं आरोग्याशी संबंधित कारण आहे. पूर्ण हे श्रावण महिन्यामध्येच हे तळलेले पदार्थ खाण्याची बंधन असते आणि उपास जास्त असतात. उपास जास्त का असतात की जास्त खाल्ल्यानंतर आपल्याला त्रास होतो, म्हणजे कमीत कमी खाल्ल्या जाते. हे त्याच्या मागचं कारण. निश्चितच ह्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे. कारण बरेच लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन 8-8, 10-10 दिवस, कधी महिनाभर उपास करतात आणि शेवटी उपासाचे काहीतरी लिमिटेशन असते आणि आपल्या शरीराला पोषक असे अन्न हे मिळाले तर आपलं शरीर तंदुरुस्त राहू शकते. आणि जर आपण उपास जास्त धरले तर आपल्या शरीरामध्ये कमजोरी निश्चित दिसून येते. कोणत्या दृष्टिकोनातून उपास करता हा विषय महत्त्वाचा नाही. तुम्ही धार्मिक दृष्टिकोनातून करता, तुमचा श्रद्धेचा भाग आहे, निश्चित करा. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जर त्याला सपोर्ट केला तर निश्चितच तो उपास किती वेळाचा असायला पाहिजे, किती तासाचा असायला पाहिजे आणि तो कशा प्रकारे असायला पाहिजे यावर कुठेतरी निश्चितच बंधने आहेत. आणि आपण आज नागपंचमी निमित्त विविध पैलूवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच बऱ्याच काही गोष्टी आहे की ज्या अजूनही अंधश्रद्धेच्या अंधारातच डुबलेल्या आहेत, त्या प्रकाशात अजून यायचे आहे. संत गाडगे बाबांनी ज्या दशसूत्रीच्या माध्यमातून जे कार्य केलेले आहे आणि अंधश्रद्धेपोटी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, श्रद्धेवर विश्वास ठेवून सत्य ते जाणून सत्यावर विश्वास ठेवा, हे नेहमी बाबा सांगत होतं. आणि आपल्या कीर्तनातून त्यांनी आपल्या डोक्यातील घाण नेहमी साफ करण्याचा प्रयत्न केला. आज ते विचार कुठेतरी लोप पावताना दिसतात. बाबांच्या नावानं मोठे मोठे विद्यापीठं उभी राहिलीत, पण बाबांचे विचार कोणत्याही विद्यार्थ्यात अजून अंगीकारल्या गेले नाही. ही आपल्या महाराष्ट्रासाठी कुठेतरी दुःखद गोष्ट आहे. आणि अंधश्रद्धा ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण त्यावर कुठेतरी आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रेक्षकांनी वाटचाल करावी असा यामागचा उद्देश होता. आणि निश्चितच सरांनी अंधश्रद्धेचे विविध कार्यक्रम केलेले आहेत. जर आपल्याला सर आम्हाला एखादा तुमचा अंधश्रद्धेविषयीचा प्रयोगाविषयी तुम्ही सांगाल तर प्रेक्षकांना अजून त्याबद्दल ज्ञान प्राप्त होईल असं मला वाटतं. दुनियामध्ये चमत्कार नावाची गोष्ट अजिबात नाही आहे, जादूटोना अजिबात नाही आहे. हे जे चमत्कार केल्या जातात याच्या मागं वैज्ञानिक कारण असते, विज्ञान कारण असतात, हाताची सफाई असते, असेच कारण असतात. हे चमत्कार केल्या जात नाही, ते चमत्कार काही साधू संतांना लावल्या जातात. चमत्कार हा विषय अजिबातच नाही आहे. आपण एक या दृष्टिकोनातून आज एकच सांगू शकतो की श्रद्धा ही माणसाची भावना आहे, धार्मिक भावना आहे. श्रद्धा ही माणसामध्ये असायलाच पाहिजे. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.